आपले स्वामी नेमके कसे होते. पार्ट 2. स्वामी कधीही रात्रीचे गाढ झोपत नसत. फार रात्र झाली ना तर ते आपल्या तोंडावरती पांघरून घेऊन ना स्वतःला झाकून घेत. आणि त्याच पांघरुणात कधी कधी ते हे अभंग म्हणत तर कधी भारुड म्हणत. आणि अचानक मोठमोठ्याने वेदांमधील काही मंत्र म्हणत असत. कधी कधी ते कोणालाही न समजणाऱ्यांना भाषेत बोलत असत. अशी ही स्वामींची लीला ना रात्रभर चाले. स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्याही खेळत. आपल्या स्वामींना ना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय तर त्यांची खूप आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने काहीतरी भरवत आणि मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटत असे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांच्या मध्ये जाऊन बसत व स्वतःच्या तोंडाने तिच्या आचळांना ढुशी मारत. मग ती सुद्धा स्वतःचा पाना स्वामींसाठी मोकळा करे. धारोश नदूत मनसुक्त पिऊन झाल्यानंतर ना स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय ग ती असं प्रेमाने म्हणत. आणि नंदा गाईच्या दुधाने माखलेल्या आपल्या स्वतःच्या अंगाकडे बघून स्वामी स्वतःच हसत. असे होते आपले स्वामी. तर गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देही याची डोळा स्वामींना पाहिलं होतं आणि त्यांनी केलेल्या लिखाणातूनच आपण ही माहिती घेतलेली आहे. तर ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व भक्तांना कळू दे की आपले स्वामी किती प्रेमळ होते. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.